नमस्कार. पुण्यातील ऐतिहासिक चौकामध्ये ऐतिहासिक अशी दहीहंडी पार पडते आणि या दहीहंडीचं विशेष म्हणजे यावर्षीची जी दहीहंडी आहे ती डीजे मुक्त आहे, पूर्णतः डीजे मुक्त. लाईव्ह इन्स्ट्रुमेंटवर हे सगळं वादन होते. मोठ्या प्रमाणावरती हा प्रतिसाद तुम्ही बघू शकतो. तरुणाई आहे फिरकताना दिसते, आनंद घेताना दिसते. आपल्याबरोबर खुद्द त्याचे आयोजक पुनीदादा बालाने त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, तुम्ही डीजे मुक्त दहीहंडीचा संकल्प केला होता, यशस्वी होताना वाटतंय? दिसतंय आनंद वाटतंय. तुम्ही बघताय पुणेकरांनी डीजे मुक्त दहीहंडी, पारंपरिक वादाची दहीहंडी स्वीकारली आहे. एवढं तुम्ही सगळा संकल्प केला होता, मीटिंग केल्या, नियोजन केलं, आज वाटतं कुठेतरी त्याचं फळ एक सगळं बघायला मिळतंय. हे बघा, मला खरोखर वाटतं की पुणेकरांनी या दहीहंडी स्वीकारली आहे आणि पुणेकरांना फक्त पारंपरिक दहीहंडी पाहिजे. दहीहंडी यशस्वी झाली, ऐतिहासिक जी दहीहंडी आहे ती यशस्वी झाली, डीजे मुक्त झाली. पण आता वाटतंय गणेशोत्सव यशस्वी होईल अशाच पद्धतीने, असं वाटतं का? सगळ्या गोष्टीला एक काल आणि वेळ लागतो. आजपासून परिवर्तन सुरू झालं आहे. 5 वर्षात 6 वर्षात बदल सर्व बघतील. तरुणाईचा प्रतिसाद कसा वाटतो? तरुणाईचा प्रतिसाद कसा वाटतो? पुणेकरांनी पारंपरिक दहीहंडीला स्वीकारला. आपण पाहू शकतो की तरुणांचा प्रतिसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ऐतिहासिक चौकामध्ये ऐतिहासिक प्रकारची दहीहंडी पार पडलेली आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.